महंतजी, मुद्दा असा आहे की प्रत्येकच धर्मामध्ये नमस्कार प्रत्येकच धर्मामध्ये थेट देवाशी संवाद साधण्यासाठी, त्याची पूजा अर्चना करण्यासाठी प्रार्थना स्थळं असताना, विविध स्तोत्र असताना, विविध मार्ग असताना दरवेळेला लोक गॉडमेनकडे का जातात आणि सर्व धर्मीय लोक जात असतात? याच्या मागचं कारण आज काय? आपण पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना परमोच्च स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रभू रामचंद्रांना देखील तिथे विश्वामित्र, वशिष्ठ यांच्यासारखे सद्गुरू होते. भगवान श्रीकृष्ण हे जन्मतात सर्व विद्यांचे अधिपती असताना देखील त्यांनी सांदीपनींच्या आश्रमामध्ये अध्ययन प्रक्रिया संपूर्ण केली आणि सांदीपनी स्वतः त्या ठिकाणी म्हणाले की आपण तर परब्रह्म आहात, आपल्याला माझ्याकडे येण्याची आणि शिक्षण घेण्याची 64 दिवसामध्ये संपूर्ण 64 कला, संपूर्ण अध्ययन, वेदाध्ययनापासून भगवान श्रीकृष्णाने फक्त 64 दिवसामध्ये रोज एक कला ते सद्गुरूंपासून शिकत असे. त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप सुंदर उत्तर आहे आणि तिथे भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की मी जर ही प्राचीन गुरु परंपरा जर मोडली तर कोणीही उठेल आणि कोणीही आपल्याला सद्गुरू म्हणून म्हणायला लागेल. तर ही जी सद्गुरूंची परंपरा आहे, जसं देवराज इंद्राला बृहस्पती हे सद्गुरू होते, प्रभू रामचंद्रांना गुरु होते, आपण द्रोणाचार्यांपासून सर्व जी मंडळी पाहिली यांचे परशुराम हे गुरु होते. तर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. बरोबर. आणि समर्थ रामदासांनी तर अत्यंत सुंदररित्या सद्गुरूंची लक्षणं त्या ठिकाणी सांगितली आहेत आणि ती लक्षणं सांगत असताना मोक्षदाता, ब्रह्मनिष्ठ